WHO कडून दरवर्षी 18 ते 24 डिसेंबर हा आठवडा अँटी मायक्रोबियल रेझिस्टन्स अवेअरनेस वीक म्हणून साजरा केला जातो. अँटी मायक्रोबियल रेझिस्टन्सला सायलेंट पॅन्डेमिक म्हणून देखील ओळखलं जातं. आता हा नेमका प्रकार काय आहे, भारताला याचा धोका कितपत आहे आणि नागरिकांनी याबाबत काय काळजी घ्यावी याबद्दल आपण सविस्तर माहिती डॉक्टर सायली शहा यांच्याकडून या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. चला तर मग बघूया. नमस्कार, मी डॉक्टर सायली शहा. तर AMR म्हणजे काय, तर AMR इज अँटी मायक्रोबियल रेझिस्टन्स. तर अँटी मायक्रोबियल म्हणजे काय ते आपण समजून घेऊ. तर अँटी मायक्रोबियल हा एक सर्वसाधारण औषधांचा गट आहे की ज्यांच्यामध्ये बॅक्टेरिया, व्हायरसेस, फंगस आणि प्रोटोझोआ यांच्यापासून होणाऱ्या इन्फेक्शनचा उपचार म्हणून केला जातो. तर तसं बघायला गेलं तर मॉडर्न हेल्थ सायन्सला मिळालेलं हे एक वरदान आहे. पण आजकाल होतंय असं की आपण ते इतका त्याचा गैरवापर किंवा मिसयूज त्याचा इतका होतोय की जेव्हा आपण अँटीबायोटिक्स किंवा अँटीव्हायरल्स घेतो त्याचा परिणाम आपल्या शरीरावर कमी कमी होत चालले असं दिसतंय. या स्थितीला आपण अँटी मायक्रोबियल रेझिस्टन्स असे म्हणतो आणि म्हणूनच WHO म्हणजेच की वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननी याच्या अगेन्स्ट अवेअरनेस करायला सांगितलं आहे आणि म्हणूनच हा AMR अवेअरनेस वीक हे WHO राबवत आहे. सर अलेक्झांडर फ्लेमिंग हे स्कॉटलँडमधील खूप एक हुशार संशोधक होते. तर त्यांनी खूप वर्षांपूर्वी पेनिसिलिनचा शोध केला होता. तर तेव्हा पेनिसिलिन अँटीबायोटिक एक जादुई उपचार म्हणून वापरला गेला आणि तेव्हाच सर अलेक्झांडर फ्लेमिंगच्या लक्षात आलं होतं की ह्या अँटीबायोटिकचा रेझिस्टन्स येऊ शकतो. जेव्हा आपण आजारी पडतो तेव्हा पहिली गोष्ट आपण काय करतो की आपण लगेच आपल्या जवळच्या मेडिकलमध्ये जातो, औषधं घेतो. तर बेसिकली सांगायचा मुद्दा हा आहे की तुमच्या डॉक्टरला विचारायचं कुठलीच औषधं घेऊ नका. त्याच्यानंतर सर्दी, ताप, खोकला झाला आहे तर मग किमान 3 दिवस तरी द्या त्या आजाराला बरं होण्यासाठी. लगेच अँटीबायोटिक्स त्याच्यासाठी पण घेण्याची गरज नसते. मग मागच्या वेळेची औषधं काही घरात शिल्लक राहिलेली आहे, परत तोच आजार झाला, परत तीच औषधं घेतली, असं करू नका. मग डोस तुमच्या हिशोबाने वाढवणं, कमी करणं हे असं करू नका. जर का तुमच्या डॉक्टरांनी सांगितले की अँटीबायोटिक्सचा कोर्स 5 दिवसात कंप्लीट करायचा आहे तर मेक शुअर की तो तुमचा डोस तुम्ही 5 दिवसच घेतला गेला पाहिजे. औषध घेतलं 3 दिवसांनी तुम्हाला बरं वाटायला लागलं, ते औषध तसंच सोडून दिलं, हे सगळ्यात जास्त हानिकारक ठरते. आणि प्रत्येक आजाराला अँटीबायोटिक्सची ॲक्च्युली गरज नसते. ते आपण सगळ्यात जास्त कोविड-19मध्ये बघितलं. कोविड-19 झालेलं तेव्हा लोकांना सर्दी, ताप, खोकला हे सगळे कॉमन सिम्पटम्स होते. त्याला कॉमन फ्लू असं म्हटलं जातं. तर तेव्हासुद्धा लोकांनी अँटीबायोटिक्स घेतले. तर कोविड-19 आणि अँटीबायोटिक्स ह्याचा काहीही संबंध नव्हता, तरीसुद्धा लोक अँटीबायोटिक्स घेत होते. आणि गमतीची गोष्ट अशी आहे की डेंग्यू हा एक व्हायरल इन्फेक्शन आहे, त्यातसुद्धा लोक अँटीबायोटिक्स घेतात आणि ह्याचं प्रमाण खूप वाढत चाललं आहे. आणि जर का असंच चालत राहिलं तर आपण सगळेच एका महामारीच्या दिशेने चाललो असे दिसते. आणि अकॉर्डिंग टू WHO दिस विल सून बी अ वर्ल्ड वॉर 3. आणि अजून एक गोष्ट, एकदम साधी गोष्ट म्हणजे लोकांना डायरिया होतो. डायरिया झाला की आपण काय करतो, लगेच गेलो, औषधं द्या, औषधं घेतली जातात. डायरिया हा एक असा आजार आहे की जो घरगुती लेवलवर पण खूप छान मॅनेज होतो की जसं तुम्ही लगेच लिंबू सरबत पिलं, ORS सोल्युशन्स येतात ते तुम्ही घेतले तरी तुम्ही 90% डायरिया तिथे बरा होऊ शकतो. आणि आता लहान मुलांमध्ये पण डायरिया खूप कॉमन झालेला आहे. माझी एक बहीण आहे, तिला 1 वर्षाची मुलगी आहे. तिचा मला फोन आला, अगं माझ्या मुलीला 2 दिवस झाले डायरिया आणि तिचा डायरिया बिलकुल थांबत नाही आहे, तू मला अँटीबायोटिक दे. माझ्या पिडियाट्रिशियन मला अँटीबायोटिक देतच नाही आहे. मी तिला म्हणलं की तू ज्या पिडियाट्रिशियनकडे जाते तो एक खूप चांगला डॉक्टर आहे, ज्या अर्थी तुला अँटीबायोटिक देत नाही आहे तू त्याच्याकडेच ट्रीटमेंट कंटिन्यू कर. सांगण्याचा उद्देश हाच की विनाकारण अँटीबायोटिक्स घेऊ नका. जेव्हा आपण छोट्या छोट्या आजारांसाठी अँटीबायोटिक्स वापरतो तेव्हा होतं असं की त्याचा डोस वगैरे मिस केला जातो आणि त्याच्यामध्ये त्याचा रेझिस्टन्स येऊन जातो. जेव्हा आपल्याला एखादा मोठा आजार होतो आणि जेव्हा खरंच त्या अँटीबायोटिक्सची गरज असते तेव्हा त्या अँटीबायोटिक्स काम करत नाहीत. अँटीबायोटिक रेझिस्टन्स हा तर एक विषय आहेच आहे, पण जेव्हा आपण जास्त प्रमाणात अँटीबायोटिक्स घेतो तेव्हा त्याच्यासोबत आपण त्याचे साईड इफेक्ट्ससुद्धा घेऊन येतो. आणि त्याचे साईड इफेक्ट्स म्हणजे की जसं काही स्किनला रॅशेस येणं किंवा ॲसिडिटी होणं. आणि आता तर एक किडनी फेल्युअर खूप कॉमन झालेलं आहे. आणि अँटीबायोटिक दिली की त्याच्यासोबत एक अँटासिड म्हणजे ॲसिडिटी होऊ नये म्हणून एक गोळी द्यावीच लागते. आणि वारंवार जेव्हा आपण अँटासिड्स घेतो तेव्हा त्याचा परिणाम असं होतात की तुमच्या शरीरात B12 डेफिशियन्सी होणं आणि हाडं ठिसूळ होणं हे सध्या खूप कॉमन झालेलं आहे. त्याच्यामुळे जितके होतील तितके मेडिसिन्स कमी घेणं ह्याला हाच एक उपाय आहे. ते लवकर बरे होत नाहीत आणि महिने आणि महिने ते त्या इन्फेक्शन्समध्येच राहतात आणि हे सध्या फंगल इन्फेक्शन्समध्ये खूप दिसतंय. असं होतंय की तुम्हाला जर का फंगल इन्फेक्शन झालं, तुम्ही डॉक्टरांकडे गेलाय आणि डॉक्टरांनी तुमच्या सांगितलंय की 3 महिने हा फंगल इन्फेक्शनचा कोर्स तुम्हाला कंप्लीट करावाच लागेल, अँटी फंगल्स तुम्हाला घ्यावेच लागतील.
तर ते न घेता लोकांना 15 दिवस बरं वाटते आणि ते फंगल इन्फेक्शनच्या औषधं लोक मध्येच सोडून देतात. असं न करता तो कंप्लीट 3 महिन्याचा जर का कोर्स तुम्ही कंप्लीट केला तर फंगल इन्फेक्शन देखील बरं होतं आणि ते अँटी फंगलपासून रेझिस्टन्स येण्यापासून सुद्धा वाचतं. डॉक्टर्सकडून कमिटमेंट पाहिजे की तुमच्याकडे जर का तुमचा पेशंट एखादा आजार घेऊन आलेला आहे तर त्याला लगेच अँटीबायोटिक्स देऊ नका. व्हायरल इन्फेक्शन्स ओळखा. आता तुमचा जर का एक्झाम्पल घसा दुखतोय, टॉन्सिलायटिस झालेलं आहे, तर किमान त्या आजाराला बरे व्हायला 7 दिवस हे द्यायलाच पाहिजे. आणि त्याच्यानंतर तुम्ही घरगुती उपाय त्याच्यासाठी करू शकता. आणि सगळ्यात सोपी गोष्ट म्हणजे अँटीबायोटिक्स घेण्याची गरज आहे की नाही हे कसं ओळखायला पाहिजे. तर जर का तुम्हाला 3 दिवसानंतर पण तुमचा ताप राहिलाय, ताप जातच नाहीये, तर मग अँटीबायोटिक्स घ्या. ताप आलेलाच नाहीये तर अँटीबायोटिक्स घ्यायची गरजच नाहीये. आणि मला असं वाटतं पर्सनली की ही बेसिक रिस्पॉन्सिबिलिटी डॉक्टर्सची आहे की तुमच्याकडे समोरचा पेशंट काय आजार घेऊन आलेला आहे हे त्याला प्रॉपर एक्सप्लेन करा की तुला काय झालंय, तुला किती वेळ लागेल बरं व्हायला, बाबा तू 7 दिवस देच त्या आजाराला बरं होण्यासाठी. ही डॉक्टरची रिस्पॉन्सिबिलिटी आहे समजून सांगण्याची. त्याच्यानंतर एखादं अँटीबायोटिक तुम्ही घेतलं तर त्या अँटीबायोटिकला ॲक्ट करण्यासाठी किमान 72 तास तरी द्यायलाच पाहिजे. आपण काय करतो की एका डॉक्टरकडे गेलो, आपण ते अँटीबायोटिक घेतलं, त्या अँटीबायोटिकने आपल्याला बरं वाटलंच नाही, एका दिवसात बरं वाटतं पॉसिबल नाही आहे, लगेच आपण दुसऱ्या डॉक्टरांकडे जातो. तो डॉक्टर दुसरं मेडिसिन देतो, तो प्रिस्क्रिप्शन चेंज करतो आणि ह्याच्यामुळे दुसरं अँटीबायोटिक आपल्या शरीरात पडत गेल्यामुळे पहिल्या अँटीबायोटिकवर रेझिस्टन्स येऊन जातो. तर हे करणं टाळलं पाहिजे आणि हे सगळ्यात हानिकारक ठरते. आणि सगळ्यात सोपी गोष्ट म्हणजे सध्या तर गुगल, काही झालंय गुगल करा आणि ती देअर कम्स लिस्ट ऑफ मेडिसिन्स. काही तुम्हाला झालंय तुम्ही लगेच गुगल करून मोकळून जाता. इथे सगळ्यात प्रॉब्लेम सुरू झालेला आहे. हे करणं शक्यतो टाळायला पाहिजे आणि हे प्लीज टाळलं तर अँटीबायोटिक रेझिस्टन्सपासून आपण वाचू शकतो. ओव्हर द काउंटर प्रिस्क्रिप्शन्सवर कडक निर्बंध आले पाहिजे. आता ओव्हर द काउंटर प्रिस्क्रिप्शन्स म्हणजे काय की आपण आजारी पडलो आणि आपण लगेच फार्मासिस्टकडे गेलो, डॉक्टरने तुमचे दिलेले प्रिस्क्रिप्शन तर त्याचप्रमाणे औषधं दिलेली पाहिजे. विनाकारण फिजिशियननी कुठलंही औषध दिलं असं व्हायला नाही पाहिजे. त्याच्यानंतर अजून आपण प्रत्येक हॉस्पिटलमध्ये एक स्ट्रिक्ट क्रायटेरिया पाहिजे रिगार्डिंग युसेज ऑफ अँटीबायोटिक्स. मग प्रत्येक स्कूल कॉलेजेसमध्ये त्याचे मॉड्यूल्स बनवले पाहिजे, त्याचा अवेअरनेस क्रिएट केला गेला पाहिजे. अजून मेडिकल कॉलेजेस हे खूप चांगलं करू शकतात. मेडिकल स्टुडंट्स त्याचा अवेअरनेस चांगलं स्प्रेड करू शकतात. मग थ्रू कम्युनिकेशन स्किल्स, सोशल मीडिया थ्रू ह्याचा अवेअरनेस आपण स्प्रेड करू शकतो. आणि बेसिक इन्फॉर्मेशन इथूनच व्हायला पाहिजे की इन्फेक्शनच होऊ न देणं. जसे की जेवणाआधी स्वच्छ हात धुणं, प्रॉपर हायजीन, सॅनिटेशन मेंटेन करणं, स्वच्छ भारत अभियान ह्याला आपण प्रमोट करणं. इथून आपण इन्फेक्शन्स बरेच स्प्रेड होण्यापासून वाचू शकतो. टाईम टू टाईम वॅक्सिनेशन्स घेणं हे सोपे उपाय तर आपण नक्कीच करू शकतो. आणि गव्हर्नमेंटने याच्यासाठी एक नॅशनल ॲक्शन प्लॅन म्हणून पण काढला आहे. तो भारतात सगळीकडे गव्हर्नमेंटने दिलेला आहे, पण तो फॉलो फक्त केरळ हे राज्यच करतं आहे. केरळ या राज्याने एक कमिटी बनवलेली ह्याच्यासाठी की ज्याच्यामध्ये डॉक्टर्स, फिजिशियन्स आणि पेशंट्स ह्यांची एक त्यांनी कमिटी बनवली आहे. आणि ती कमिटीनी ऑनलाईन ट्रेनिंग देतात ते तिथल्या लोकांसाठी त्यांच्या लोकल लँग्वेजमध्ये, मल्याळम लँग्वेजमध्ये. आणि हे त्यांनी प्रत्येक तालुका आणि जिल्हा लेवलवर केलेलं आहे, जे खूप अप्रिशिएबल आहे. आणि तसं हे प्रत्येक भारताच्या राज्यात व्हावं अशीच अपेक्षा आहे. जेव्हा आपण छोट्या मोठ्या आजारांसाठी अँटीबायोटिक्स वापरतो तेव्हा त्याच्या मिसयूजमुळे ऑलरेडी रेझिस्टन्स आलेला असतो. जेव्हा आपल्याला खरंच त्या अँटीबायोटिक्सची गरज असते, जसं की आपल्याला मोठे आजार होतात, मेजर सर्जरीज आहेत, कॅन्सर किमोथेरपी आहे, तेव्हा त्या अँटीबायोटिक्सची खरंच गरज असते आणि तेव्हा त्या अँटीबायोटिक्स काम करत नाहीत. ड्रग रेझिस्टन्स आजच्या आजारांमध्ये बघायला गेलं तर HIV, मलेरिया, ट्युबरक्युलोसिस ह्याच्यामध्ये खूप जास्त दिसतोय. हे मोठे मोठे आजार तर आहेच आहे, पण छोटे आजार जसं की साधं युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन आहे त्याच्यामध्ये सुद्धा ड्रग रेझिस्टन्स दिसून येतोय. अँटीबायोटिक रेझिस्टन्सचा स्प्रेड कसा होतोय तर अँटीबायोटिक्स हे प्राण्यांमध्ये आणि शेतात वापरलं जाते. तर प्राण्यांमध्ये हा ड्रग रेझिस्टंट बॅक्टेरिया आहे. प्राण्यांपासून आपल्यापर्यंत तो ड्रग रेझिस्टंट पोचायला थ्रू फूड किंवा थ्रू सॉईल म्हणा, एन्व्हायरमेंट म्हणा, ते आपल्या थाळीत पोचतंय. तर आपल्या थाळीमध्ये तो ड्रग रेझिस्टंट बॅक्टेरिया आहे. आपण ते कन्झ्युम केलं, त्याच्यानंतर तो बॅक्टेरिया परत जनरल पब्लिकमध्ये गेलं. जनरल पब्लिकमधून एखादा पेशंट आहे, मग थ्रू पुअर हायजीन म्हणा, तो ड्रग रेझिस्टंट बॅक्टेरिया त्या पेशंटमध्ये जायला वेळ लागत नाही आणि तो पेशंट परत क्लिनिक किंवा हॉस्पिटलमध्ये गेला, तो आणखीन पुढे लोकांना स्प्रेड करणार आणि ते ड्रग रेझिस्टंट बॅक्टेरिया तसंच सायकलमध्ये फिरत राहणार.